आज आपण बनवणार आहोत काशीफळ भोपळ्याची पुरी आणि बासुंदी। चला तर सुरुवात करूया। इथे मी काशीफळ भोपळ्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या कुकरला लावून ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यात काजू बदाम बारीक चिरलेला थोडंसं फ्राय करून घेणार आहे। बासुंदीसाठी याची आपण पेस्ट तयार करणार आहोत। आता थोडेसे मनुकेही मी त्याचप्रमाणे फ्राय करून घेते। आता इथे कढईमध्ये मी 1.5 लिटर दूध टाकत आहे। आणि ह्याला मध्ये मध्ये सारखं हलवत राहणार आहोत आपण। आता इकडे पाहू शकता आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला। आता आपण हे किसणीद्वारे हे किसून घेणार आहोत भोपळ्याच्या फोडी। इथे पाहू शकता किसून झालेल्या आहेत आपल्या। आता ह्याचा जो गर पडलाय त्याच्या दुप्पट आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आणि आपण हे तिंबण्यासाठी पाण्याचा वापर करणार नाही, ह्याच्यातच तिंबून घेणार आहोत। अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत। त्याला छान आता मिक्स करून याचा गोळा बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण पाणी बिलकुल वापरत नाहीये। पाहू शकता छान झालेला आहे। आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। इकडे पहा बासुंदी मंद आचेवर ठेवली होती, छान दूध आटत आलेलं आहे। वेलची पूड टाकूया त्याच्यात आणि छान एकदा हलवून घेऊया। काजू बदामची पेस्ट आणि मनुकेही टाकून घेतलेले आहेत। 1 वाटी साखर टाका। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर वाढवा, कमी लागत असेल तर कमी करा। इकडे आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी। तेल तापतं तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया। थोडंसं तेल लावून छोटा गोळा करून मी तो लाटून घेत आहे। एकसारखी लाटायची आहे। आता इथे मी डब्याच्या टोपणाच्या साहाय्याने याला गोल करून घेते, कारण पुऱ्या एकसारख्या येतील सगळ्या।
आता इथे तेल तापलेलं आहे, छान तापले तेल. त्याच्यात पुरी सोडून देऊया. पाहू शकता किती छान फुगलेली आहे. कलरही छान आलेला आहे तिचा. पाहू शकताय. अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून आणि तळून घेणार आहोत. इकडे आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि पुऱ्याही तयार आहेत. आपल्याला 1.5 लिटर दूध असेल तर त्याच्यातलं 1 लिटर आटून दूध तयार करायचं आहे, म्हणजे अशी छान दाटसर बासुंदी तयार होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भोपळ्याच्या पुरीसोबत खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.